बुलेटिनची एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। वर्षा या बंगल्यावर राज ठाकरे दाखल झाले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। नागरिकांच्या समस्यांसंदर्भात राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली अशी सूत्रांची माहिती आहे। दरम्यान बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर दोघांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली आहे। प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, वर्षाच्या बाहेरून आपल्या परिसरातून आपल्याबरोबर उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रणाली, पतपेढीची निवडणूक आणि महापालिकेच्या निवडणुका याची तुलना जरी करायची नसली तरी त्या निकालानंतर लगेचच आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले, कसं बघावं लागेल या भेटीकडे? प्रणाली, काही क्षणासाठी थांबवतो कारण आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण प्रणालीशी बोलूया। त्या वर्षा निवासस्थान परिसरामध्ये उपस्थित आहेत राज ठाकरे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारच्या सकाळी म्हणजे आजच्या सकाळी जाऊन वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। कळतंय असं की काही नागरिकांचे प्रश्न घेऊन ते देवेंद्र फडणवीसांना भेटले। आपण अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, काय सांगाल? आपण जर बघितलं तर गेले काही दिवस राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्या पावसाचा परिणाम जो आहे तो असा होतोय की अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुंबईमध्ये सलग 2 दिवस ज्या पद्धतीनं पाऊस पडला त्यामुळे मुंबईत सुद्धा आपण बघितलं की लोकल थांबल्या होत्या, त्यामुळे नागरिकांचे प्रवाशांचे खूप हाल झाले। सखल भाग जे आहे कुर्ला क्रांतीनगर सारख्या परिसरामध्ये तिथे लोकांच्या घरामध्ये पाणी भरलेलं आपल्याला बघायला मिळालं। या सगळ्या नागरी समस्या तर आहेत, परंतु त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मदर डेअरी कुर्ला परिसरातली जी आहे तिथल्या स्थानिक रहिवाशांनी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांच्या बद्दलचा पाढा हा राज ठाकरे यांच्या समोर मांडला होता। त्यावेळेला राज ठाकरे असं म्हणाले होते की मी मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे आणि त्यासाठी त्यावेळेला मी तुमच्या ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना करून देईल आणि त्याचं जे गांभीर्य आहे, त्याची जी व्यापकता आहे या समस्यांची ती सुद्धा त्यांच्यासमोर मांडेल। त्याच दृष्टीने जर आपण बघितलं तर आजची ही भेट जी आहे ती मानली जाते। आणखी महत्त्वाचं म्हणजे की येत्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सव सुद्धा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नातू झाल्यापासून ते दर वेळेला आपल्याकडे 1.5 दिवसाच्या गणपतीचं आगमन करत असतात। याचं निमंत्रण सुद्धा देण्याच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर इतर काही नागरी समस्या, राज्यातली एकूण पूर परिस्थिती या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी मनसे अध्यक्ष आज मुख्यमंत्री यांची भेट घेत आहेत। यापूर्वी आपण बघितलं होतं की अचानक मनसे अध्यक्षांनी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली होती कुर्ला इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये। त्यावेळेला नक्कीच सगळ्यांना धक्का बसलेला होता, कारण अचानक ही भेट झालेली होती। आता मात्र या सगळ्या ही जी भेट आहे ही शासकीय निवासस्थानी होती आहे आणि ती पूर्वनियोजित होती। खरं तर ती सोमवारी होणं अपेक्षित होतं, परंतु राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे ही भेट पुढे ढकलण्यात आली होती। प्रणाली, मी आपल्याला विनंती करेन आपण अशाच सोबत राहा। आता आपल्याबरोबर रामदास कदम जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। कदम साहेब, या भेटीकडे कसं बघावं लागेल? पतपेढीत मिळालेला ठाकरे गटाला मिळालेला भोपळा आणि त्यानंतर आज सकाळी राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलेले आहेत। कालपर्यंत अनेक लोकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून ठाकरे बँड 2 भाऊ एकत्र आले, बरोबर, महाराष्ट्र ताब्यात घेतील, 2 भाऊ एकत्र आले तर महानगरपालिका ताब्यात घेतील, ठाकरे बँड म्हणजे 2 भाऊ, असं जे सगळं चाललं होतं त्याला कालच्या निवडणुकीने बेस्टच्या निवडणुकीने त्याला उत्तर दिलं आणि मराठी माणसानं त्यांच्याकडे पाठ फिरवली। आता हे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं आणि मी अनेक वेळेला बोललो होतो, उद्धव ठाकरे हा संपलेला माणूस आहे। बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी सोनिया गांधीच्या पायाशी नेऊन घाण ठेवलेली आहे। बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडून दिले आहेत, हिंदुत्वाचे विचार त्यांनी सोडून दिलेले आहेत आणि असं असताना राज ठाकरेंनी त्यांच्यासोबत जाऊ नये असं माझं प्रामाणिक मत होतं।
मात्र त्यांनी जाऊन पाहिलं काय होतं ते. उद्धव ठाकरेंच्या डोळ्यासमोर फक्त महानगरपालिकेची निवडणूक होती. वैयक्तिक राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये त्यांना काय असतं आपुलकी प्रेम जिव्हाळा ओलावा असं काही नाही ना. कौटुंबिक नातं असं काही नव्हतं. बरोबर. पण कदम साहेब त्यांचा जीव सगळा त्या महानगरपालिकेमध्ये होता. हो, पण आता राज ठाकरेंनी उचललं पाऊल उशिरा का होईना पण योग्य पाऊल आहे असं मला तर निश्चितपणे वाटतं. हो. आणि राज कदम ठाकरे- साहेब पण असं म्हणतात की राज ठाकरे हे नागरिकांच्या प्रश्नांबद्दल बोलण्याकरता देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत. तुम्हाला वाटतं की खरंच असं काही असेल का? राजकीय चर्चा पण या दोघांमध्ये होईल? मला वाटतं टाकाला जाऊन गाडगं लपवू नये त्यांनी राज ठाकरेंनी. काय वास्तव जे आहे ते त्यांनी सांगावं. आणि कालचा अनुभव आल्यानंतर पुन्हा ते कशासाठी जाणार आहेत उद्धव ठाकरेंकडे सोबत जाऊन? ती राजकीय आत्महत्याच होईल ना पुन्हा आणखी एकदा. पुन्हा राजकीय आत्महत्या करण्यासाठी पेक्षा मग महायुती सोबत आमच्यासोबत आले तर किमान त्यांच्या पदरामध्ये महानगरपालिकेमध्ये काहीतरी पडेल असं मला वाटतंय. तर राजकीय भवितव्य समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी निर्णय ते घेतील असं मला वाटतं आणि तो सकारात्मक निर्णय असेल असं मला वाटतं. नक्की नक्की. कदम साहेब धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. शिवसेनेचे नेते रामदास कदम थेट आपली प्रतिक्रिया मांडताना दिसले. आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्या सोबत आहेत. राज ठाकरे निघालेले आहेत. वर्षावर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि ते निघालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण बघताय. राज ठाकरेंची गाडी आपल्याला दिसते. राज ठाकरे हे फडणवीसांना भेटून निघालेले आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांना विचारूया. प्रणाली, काय अधिक सांगाल? प्रणाली कापसे वर्षा या निवासस्थानी उपस्थित होत्या. त्यांच्या माध्यमातूनच आपण ही दृश्य बघतोय. राज ठाकरे आज सकाळीच वर्षा या निवासस्थानी आलेले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आम्ही नागरिकांच्या प्रश्नांकरता बोलण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली अशी माहिती मिळत होती. आता आपल्याबरोबर आहे सुस्मिता भदाणे पाटील, त्यांच्याशी बोलूया. सुस्मिता, राज ठाकरे वर्षावर आलेले होते, ते निघालेत असं कळतंय, काय अधिक सांगाल? खरं तर अनेक नियोजित प्रश्न आपले असल्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीचे राज्याचे विषय आहेत, राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेतल्याचं सुद्धा आता स्पष्ट होतं. त्यांच्यासोबत काही मनसेचे पदाधिकारी, मनसेचे नेते सुद्धा असल्याचं पाहायला मिळत होतं. आत्ता काही क्षणापूर्वी आपण जर बघितलं तर वर्षा बंगल्यावरनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे हे आपल्या दादर येथील निवासस्थानाकडे निघालेले आहेत. तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ ही चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं. या चर्चेमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न चर्चेत होते, परंतु ज्या वेळेला राज ठाकरे विविध राजकीय नेत्यांना भेटतात त्या वेळेला त्यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि तसंच लक्ष आजच्या या भेटीकडे सुद्धा असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला राज ठाकरे या वर्षा बंगल्यावरती आले त्या काळामध्येच आपण जर बघितलं तर कालच बेस्टचा निकाल लागलेला आपण पाहिलेला होता आणि बेस्टच्या निकालामध्ये खरं तरी लहान छोटी निवडणूक होती. फार महत्त्वाकांक्षा यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची नसते, परंतु युतीकडनं सुद्धा दंड थोपटण्यात आलेले होते आणि ठाकरे ब्रँड एकत्र मैदानात दिसला होता. त्यानंतर ही महत्त्वाची बैठक आणि महत्त्वाची भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. नेमके कोणकोणते विषय चर्चेत होते हेही काही वेळातच स्पष्ट होऊ शकेल, परंतु राज ठाकरेंसारखा नेता ज्याला महाराष्ट्राची जाण आहे, ज्यांनी कायमच महाराष्ट्रातील लोकांच्या हितासाठी विविध पद्धतीनं भूमिका घेतलेली आहेत, ते नेमकं मुख्यमंत्र्यांना जर येऊन भेटत असतील तर नक्कीच यामध्ये अनेक अर्थांनी राजकीय समीकरणांसह सामाजिक विषयांचा सुद्धा एक कास असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तब्बल अर्धा तास ही बैठक दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे. यापूर्वी आपण जर बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक आपण बघितलेली होती. अशाच पद्धतीची एक भेट दोन्ही बंधू एकत्र येण्यापूर्वी बँड्रातील हॉटेलमध्ये सुद्धा झालेली होती. ताजलँड सेंट या हॉटेलमध्ये दोन्ही भावंड एकत्र येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट स्वतः राज ठाकरे यांनी घेतलेली होती. त्यामुळे आजच्या भेटीमध्ये जरी सामाजिक प्रश्नांची मुद्दा उपस्थित होत असला, अनेक अराजकीय चर्चा झाल्या असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा आगामी काळामध्ये मनसेची भूमिका नेमकी काय राहणार याकडेही लक्ष राहील. कारण बेस्टपुरता जरी एकत्र निवडणूक लढण्याचं दोन्ही ठाकरेंनी म्हटलेलं असलं तरी सुद्धा युतीबाबत अजून कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. एकीकडे आपण जर बघितलं तर भाजप हा बेस्टच्या निवडणुकीमध्ये तिसरा पक्ष आहे, त्यामुळे
क्षमा कर, सुष्मिता रामदास कदम आता आपल्याशी बोलत होते. ते बोलताना असं म्हणाले की कुठेतरी सामाजिक प्रश्नांच्या आडून काही गोष्टी लपवल्या जात आहेत. राज ठाकरेंनी असं करण्याची गरज नाही, राजकीय चर्चा या भेटीमध्ये झाली असेलच असं रामदास कदम म्हणाले. काय सांगाल, चर्चा हीच आहे? नक्कीच, ज्या ज्या वेळेला दोन राजकीय नेते एकत्र येतात त्यावेळेला राजकीय चर्चा होणार नाहीत असं अपवादात्मक परिस्थितीमध्ये घडतं. खरं तर प्रत्येक भेटीमागे काही ना काहीतरी कारण असतं आणि या भेटीची कारणं त्यांच्या नंतर होणारे परिणाम लवकरच आपल्याला पाहायला मिळू शकतात. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेचं अस्तित्व कायम ठेवणं, मनसेची भूमिका स्पष्ट करणं, या सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. दुसरा आपण जर विचार केला तर मुंबई महानगरपालिका, नाशिक आणि इतर अनेक ठिकाणी सुद्धा निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत आणि अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मैदानात जर मनसेला बाजी मारायची असेल आणि आपल्या पदरामध्ये सकारात्मक आकडे जर घ्यायचे असतील तर खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर युतीचा पर्याय त्यांच्या समोर मांडण्याचा विचार अनेक पद्धतीने केलाय. मुळातच राज ठाकरे हे सगळ्या राजकीय पक्षांचे आवडते नेते आहेत असं म्हणावं लागेल. कारण शिंदेंनी त्यांच्यासाठी डिनर डिप्लोमसी केलेली पाहायला मिळते. उदय सामंत म्हणतात ते कधी आले तरी चालतील. देवेंद्र फडणवीस आणि स्वतः राज ठाकरे यांची मोठ्या स्तरावरचे दोन्ही नेते आहेत. भाजपची भूमिका राज्यात ठरवणारे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांची तर थेट भेट दोनदा घडून आलेली आहे. त्यामुळे भेटीमागचं राजकारण आणि भेटीनंतर होणाऱ्या अनेक शक्यता या आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळू शकतात. त्यामुळे एकीकडे उबाठा सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत त्यांचे सूत जुळून आलेलं आहे. परंतु ज्या वेळेला ठाकरे ब्रँड आपण म्हणतो तर ठाकरे ब्रँड जिवंत ठेवण्यासाठी मैदानातली लढाई खूप कठीण असणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर एक बेस्टची निवडणूक ही फक्त लिटमस टेस्ट आहे असं म्हणता येईल. आणि त्यानंतर अशा पद्धतीने जर भेटी होत असतील तर राज ठाकरेंची आगामी भूमिका नेमकी कशी असेल हेही बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. सुस्मिता, मला याच विषयी विचारायचं होतं की जेव्हा हे दोन भाऊ एकत्र येतील अशा चर्चा सुरू होत्या तेव्हा उबाठाने अशा प्रतिक्रिया दिलेल्या होत्या. त्याआधी आपण बघूया संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू. राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत. हा पहिला विषय. गणपतीचे दिवस आहेत, घरोघर गणपती येत असतात. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील. ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली का 2 दिवस मुंबई बुडते आहे. मुंबई, ठाणे, नाशिक सारखी शहरं बुडाली. राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला. आम्हाला त्रास झालाय का? नाही, आम्हाला माहिती आहे काय आहे. काय नक्की सर? कशाला सांगू? आम्हाला माहिती आहे. भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. का कोण कशा करता भेटतंय हे भेटणारे नेतेच सांगू शकतात मी का भेटलो आणि माझी काय चर्चा झाली. 2 प्रमुख नेते भेटले आहेत. त्यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक स्वतः राज ठाकरे आहेत. त्या दोघांमध्ये बंद दारात आता चर्चा सुरू असेल असं तुम्ही म्हणताय. त्यांनीच सांगायला पाहिजे आम्ही का भेटलो. आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते स्पष्ट आणि परखडपणे या भेटीविषयी बोलतील. तर उबाठाचे खासदार संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया. सुस्मिता, संजय राऊतांची प्रतिक्रिया आपण ही पाहिली. आत्ता जरी ते असं म्हणत असले तरी एक वेळ होती जेव्हा 2 बंधू एकत्र येतील अशी चर्चा होती आणि उबाठाचे नेते असं म्हणत होते की अशा प्रकारे नाश्त्याला जाणं, भेटीगाठी करणं, अशा नेत्यांना भेटणं हे काय आम्हाला चालणार नाही, आवडणार नाही. आणि आता जेव्हा मनसे उबाठाचे सूर जुळतायत तेव्हा झालेली ही भेट, काय सांगाल याबद्दल? खरं तर ज्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या सुवर्ण, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं की अनेक अटी शर्थींनी ह्या
बंधू मिलाप होत आहे, परंतु तसं काही झालं नाही. अटी शर्तींमध्ये राज ठाकरेंना बांधणं शक्य नसल्यामुळेच कुठेतरी आपण बघतोय की अनेक पर्याय आपल्या समोर आहेत आणि अनेक पर्यायांचा विचार आपण करू शकतो. अशा पद्धतीचा जो अजेंडा आहे तो राज ठाकरे यांच्या नजरेत असल्याचं पाहायला मिळतंय. Exactly. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट अराजकीय नसल्याचं जरी एकीकडे म्हटलं असलं तरी सुद्धा या भेटीमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील लोक असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेतील लोक असतील, या सगळ्यांना पुन्हा एकदा ठाकरेंचं असणारं अस्तित्व हे अधोरेखित करणारं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेला राज ठाकरे आपली भूमिका मांडत असतात त्या वेळेला त्याचे पूर्वसंकेत ते कायम देत असतात. अगदी मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी जाणं असो, बेस्टच्या निवडणुकीत एकत्र लढणं असो, त्यापूर्वी कार्यकर्त्यांनी एकत्र येणं असो किंवा ताजलँड्स एंडवरती जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं असो, या सगळ्या मागे त्यांचा उद्देश हे ते स्पष्ट करतच असतात. ज्या ज्या वेळेला मनसे पक्षानं भूमिका बदललेली आहे त्या वेळेला सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे आणि ठाकरे बंधूंचे सूर जुळून येण्याच्या आधी संजय राऊतांनी सुद्धा राज ठाकरेंवरती टीका केलेली होती किंवा इतर अनेक नेत्यांनी टीका केलेली पाहायला मिळालेली होती. पण आज त्यांचा सूर थोडासा बदललेला पाहायला मिळतो आणि हा बदललेला सूरच काहीतरी नक्कीच सुस्मिता, धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल.